आज मी तुमच्या समोर आनंद बागवे यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजची कथा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर कथेला एक लाईक द्या. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका, कारण मी त्याची मनापासून वाट बघत असते. तसंच या माझ्या चॅनेलवर तुम्हाला माझ्याकडून कुठल्या प्रकारचं साहित्य जास्ती आवडेल मी सादर केलेलं, ते जरूर कळवा. तुमच्या सूचनेचा जरूर विचार करू. त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मदतीची मला खूप आवश्यकता आहे. आता 900च्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत. 1000चा टप्पा लवकरच गाठायची माझी इच्छा आहे. तेव्हा जरूर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तरी सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजचे लेखक आहेत आनंद बागवे आणि कथेचं शीर्षक आहे खोटं. त्या दिवशी सकाळी जाग आली ती अलार्ममुळे नाही, तर बायकोच्या शांततेमुळे. लग्नात काही शांतता धोकादायक असतात. विशेषतः बायको नेहमीपेक्षा जास्त शांत असेल तर समजायचं आत कुठेतरी चौकशी आयोग बसलाय. ती खिडकी जवळ उभी होती, हाताची घडी घातलेली, चेहऱ्यावर हलकस स्मित. भारतीय नवऱ्यांच्या अनुभवात ह्या एक्सप्रेशनला वादळापूर्वीची शांतता असं म्हणतात. 2 सेकंदांनी मग प्रश्न आला, काल रात्री किती वाजता आलास तू? हा प्रश्न नसतोच खरं तर. हा एक सायकोलॉजिकल ट्रॅप असतो, कारण तिला वेळ माहीत असते, तिला लोकेशन देखील माहीत असतं, कदाचित सीसीटीव्ही फुटेजही असतं. ती फक्त बघत असते की आपण किती क्रिएटिव्ह खोटं बोलतो ते. मी देखील डोळे चोळत निरागस चेहरा केला. हा चेहरा प्रत्येक नवरा लग्नानंतर नॅचरली शिकतो. जसं काही पक्षी मायग्रेशन शिकतात ना, तसं तसं विवाहित पुरुष इनोसंट एक्सप्रेशन शिकतात. मी शांतपणे म्हणालो, अगं बसलो होतो मित्रांबरोबर. हे वाक्य भारतीय नवऱ्यांच्या DNA मध्ये प्री इन्स्टॉल्ड येतं. सिच्युएशन कोणती असो, उत्तर हेच. तिला माहित होतं की मी खोटं बोलतोय. मला माहित होतं की तिला माहित आहे. आणि तरीही संसार अगदी व्यवस्थित चालू होता. लग्न म्हणजे खरं तर 2 माणसांनी एकमेकांची काही निवडक खोटी वाक्य प्रेमाने दुर्लक्षित करण्याचा केलेला पवित्र करार असतो. म्हणजे असायला पाहिजे. मी चहा घेऊन बाल्कनीमध्ये आलो. मुंबई नेहमीप्रमाणेच धावत होती. एका हातात डबा, दुसऱ्या हातात मोबाईल, आणि चेहऱ्यावर उशीर झालाय हा परमनंट भाव घेऊन लोक पळत होते. समोरच्या इमारतीतले काका नेहमीप्रमाणे बाल्कनीमध्ये उभे राहून सगळ्यांवर अगदी लक्ष ठेवून होते. आमच्या सोसायटीत सीसीटीव्हीची गरजच नाही. समोरचे काका आहेत ना. मी चहा घेऊन बसलो. आई देवाजवळ दिवा लावत होती. ती माझ्याकडे बघून म्हणाली, तुमच्या वेळी बरं होतं, मोबाईल नव्हते, अभ्यास तरी व्हायचा. मी हसलो. आमच्या जनरेशनला सांगितलेलं सर्वात मोठं खोटं म्हणजे फक्त 10वी पर्यंत अभ्यास कर, मग आयुष्यभर मज्जा. त्या काळी खरंच वाटायचं 10वी म्हणजे महाभारताचं युद्ध आहे, ते जिंकलं की पुढे फक्त आनंदी आनंद. आम्ही अभ्यास केला,
गाईड आणल्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मार्क केले. काही मित्रांनी तर उत्तरपत्रिकेवर जय बजरंग बली असंही लिहिलं होतं. रिझल्ट लागला, पेढे वाटले गेले आणि 2 महिन्यांनी 12वी नावाचा दुसरा राक्षस समोर उभा राहिला. नंतर करिअर, मग पैसा, मग व्यवसाय, मग EMI, मग कोलेस्ट्रॉल, मग विटॅमिन डी. आता तर सकाळी उठल्यावर शरीरात कुठे दुखत नाही ह्याच आश्चर्य वाटतं. पूर्वी रिपोर्ट कार्ड लपवायचो, आता मेडिकल रिपोर्ट्स. मी केस कापायला गेलो. आमच्या बार्बरचं नाव राजू. हा माणूस सीझर्स पेक्षा कॉन्फिडन्स जास्त वापरतो. तो माझ्या डोक्याकडे बघत म्हणाला, सर अजून खूप हेअर आहेत तुमच्याकडे. ते ऐकून मला त्याला प्रेमानं मिठीच मारावीशी वाटली आणि त्याचं चुंबन घ्यावंसं वाटलं. माणूस आयुष्यात कितीही प्रॅक्टिकल झाला ना तरी स्वतःच्या केसांबद्दल तो कायम इमोशनल असतो. तो पुढे म्हणाला, थोडं स्पा करू, 10 वर्षांनी यंगर दिसाल. केस कापून झाल्यावर त्यांनी आरसा दाखवला. त्या अँगलमध्ये मी स्वतःला ऋतिक रोशन आणि मिलिंद सोमन यांच्या मधला काहीतरी वाटत होतो. घरी आल्यावर मात्र बाथरूमच्या आरशात मला माझी रियालिटी दिसली. बस स्टॉपवर जुना मित्र भेटला. हे जुन्या मित्रांचं ना एक वैशिष्ट्य असतं, ते तुमच्या वयाचा अजिबात आदर करत नाही. तो लगेच कोपराने ढोसत मला म्हणाला, हे सोनक्या, ती बघ, ती तुझ्याकडेच बघतीये. क्षणभर, खरंच क्षणभर माझ्यातला कॉलेज मधला मी जागा झाला. मी न कळत शर्टची कॉलर सरळ केली, पोट आत घेतलं. हे पोट आत घेणं म्हणजे आमच्या वयातलं ऍडव्हान्स योगा असतं. ती मुलगी जवळ आली, छातीतली धडधड वाढली. ती म्हणाली, काका जरा बाजूला व्हाल का, बस नंबर दिसत नाहीये. काका हा शब्द म्हणजे पुरुषांच्या तारुण्यावर सरकारने मारलेला इनकमिंग वृद्धत्वाचा ऑफिशियल स्टॅम्प असतो. त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण आत कुठेतरी एक छोटासा अमिताभ बच्चन बाकावर बसून शांतपणे वृद्धत्व स्वीकारत होता. बस आली. आत एवढी गर्दी होती की लोक स्वतःच्या पायावर उभे आहेत की दुसऱ्याच्या हे कळतच नव्हतं. एकाचा डब्बा माझ्या पाठीला लागला होता. एक काका माझ्या खांद्यावर झोपण्याचा प्रयत्न करत होते. कंडक्टर ओरडला, मागची बस रिकामी आहे. मुंबईकर आशेवर जगतो. त्याला माहित असतं समोर खोट आहे, तरी तो धावतो. मीही उतरलो. मागची बस आली. ती खरंच रिकामी होती. डेपोत जात होती. दुपारी एक मित्र भेटला. नुकताच त्याच्या मुलाला नोकरी लागली होती. चेहऱ्यावर अभिमान आणि डोळ्यात काळजी दोन्ही होत्या. म्हणाला, पहिला जॉब लागलाय, पगार कमी आहे म्हणे, पण शिकायला खूप मिळतं. हे वाक्य ऐकलं की मला आयुष्यात भेटलेले सगळे फ्रेशर्स आठवतात. पहिल्या नोकरीत प्रत्येकाला वाटतं ऑफिस म्हणजे फॅमिली, बॉस म्हणजे मेंटॉर आहे आणि ओव्हर टाइम म्हणजे ग्रोथ. 2 महिन्यांनी तोच मुलगा रात्री 11ला लॅपटॉप समोर बसून मॅगी खात असतो आणि गुगलवर सर्च करत असतो, स्ट्रेसमुळे केस गळतात का. आमच्या काळातला एक मित्र नोकरी लागल्यावर भारी उत्साहात म्हणाला होता, पॅकेज कमी आहे रे, पण एक्सपोजर भारी मिळेल एकदम. 6 महिन्यांनी भेटला. एक्सपोजर एवढं मिळालं होतं की डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि हातात ऍसिडिटीच्या गोळ्या होत्या. मी विचारलं, काय रे, शिकायला मिळतंय ना. तो शांतपणे म्हणाला, हो, आता माणसं ओळखायला शिकतोय. दुपारी कपडे घ्यायला गेलो. ट्रायल रूम मधून एक विचित्र रंगाचा शर्ट घालून बाहेर आलो. आरशात स्वतःकडे बघून मला वाटलं, हा शर्ट घालून मी चाललो तर ट्रॅफिक पोलीस मलाच सिग्नल समजून उभं करतील. पण सेल्समन लोकांचा कॉन्फिडन्स हा जगातलं आठवं आश्चर्य आहे. तो लगेच म्हणाला, सर हा रंग तुमच्यावर उठून दिसतो. उठून दिसतो म्हणजे काय? लोकांनी मला पाहून गणपती डेकोरेशन मधला पडदा पळवला का असा प्रश्न विचारावा इतका उठून दिसत होता.
पण गंमत म्हणजे आपण तो शर्ट विकत घेतोच, कारण सेल्समन खरं तर शर्ट विकत नाही, तो कॉन्फिडन्स विकतो. संध्याकाळी डॉक्टरकडे रुटीन चेकअपसाठी गेलो. डॉक्टर रिपोर्ट्स बघत म्हणाले, नथिंग सिरियस, फक्त वॉकिंग करा. डॉक्टर लोकांचं फक्त वॉकिंग करा म्हणजे प्रॅक्टिकली आयुष्यातली सगळी मजा बंद करा असा अर्थ असतो. भजी बंद, मिसळ बंद, साखर बंद, लेट नाईट बंद, स्ट्रेस बंद. मला नेहमी वाटतं डॉक्टर्स आणि वाईफ्स यांचं सिक्रेट असोसिएशन असावं. दोघांचं अंतिम टार्गेट एकच असतं, आवडीच्या गोष्टी बंद करा. मी बाहेर आलो. मित्रांनी विचारलं, काय म्हणाले डॉक्टर? मी सहज म्हणालो, काही नाही रे, सगळं नॉर्मल आहे. माणसं रिपोर्ट पेक्षा जास्त खोटं स्वतःला सांगत असतो. घरी आलो तर बायको बॅग भरत होती. उद्या माहेरी जाते 2 दिवस. आता प्रत्येक मॅरिड पुरुषाच्या आत एक छोटासा बॅचलर शेवटचा श्वास घेत अजून जिवंत असतो. तो लगेच जागा झाला, पण वरून मी चेहऱ्यावर दुःखी भाव आणले. तू नसलीस की घर खायला उठतं ग. ती हसली आणि मी आतून फ्रीडमची नॅशनल अँथम वाजवली. ती गेल्यावर पहिल्या दिवशी खरंच मज्जा वाटली. टीव्हीवर क्रिकेट, हॉलमध्ये पाय पसरून बसलो. जेवायला बिर्याणी मागवली. मित्रांना फोन केले, मनसोक्त गप्पा मारल्या. रात्री 2 वाजेपर्यंत मूव्ही पाहिला. सकाळी उठलो आणि घरात भयानक शांतता. कोणी ओरडत नव्हतं, कोणी आंघोळ करून घ्या असं म्हणत नव्हतं, कोणी कांदे संपलेत सांगत नव्हतं. आणि अचानक जाणवलं, आपण ज्याला रोज कटकट म्हणतो ना, तीच खरं तर घर जिवंत असल्याची खूण असते. मी शांतपणे तिला फोन केला. ए, कधी येतेस? ती 2 सेकंद शांत राहिली. दुसऱ्या दिवशी ती घरी आली. घरात शिरल्या शिरल्या पहिलं वाक्य म्हणाली, हा टॉवेल परत बेडवर टाकलात ना? मी तिच्याकडे बघत हसलो, कारण त्या क्षणी जाणवलं, हो, घर परत जिवंत झालं होतं. त्या रात्री मुंबईकडे बघत होतो. लाखो दिवे चमकत होते. प्रत्येक घरात कोणीतरी कोणाला तरी एखादं छोटंसं खोटं बोलत असेल. मी पोचलो. मी ठीक आहे, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आणि गंमत म्हणजे हे बोलताना समोरच्यालाही माहित असतं की आपण पूर्ण खरं बोलत नाहीये. माणूस जगाशी कमी, स्वतःशी जास्त खोटं बोलतो. आणि शेवटी पूर्ण सत्य पचवायची ताकद कुणातच नसते. म्हणून बहुतेक देवानीही माणसाला एक सुंदर देणगी दिली असावी, थोडा विसर आणि काही गोड खोटी वाक्य. धन्यवाद. लेखक आहेत आनंद बागवे आणि सादरकर्ती आरती गुप्ते.